ICAI औरंगाबाद चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरामध्ये सर्व मान्यवरांचे कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेले CME किरण कुलकर्णी सर, CME पराग राणे सर, CMA CS संवेदी राणे मॅडम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर. हॅलो. हा सर. मला वाटतं काही मुलांचे माईक चालू आहे, आवाज येत नाही. जरा प्लीज रिक्वेस्ट करतात. पाटील सर म्यूट करतील सर्वांना. हो सर. तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NG नायकवाडे सर, उपप्राचार्य विलास आयरे सर, केंद्र संयोजक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ लासूर स्टेशन आणि इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर मधुकर साठे सर, IPC कोऑर्डिनेटर छत्रपती शाहू महाराज असोसिएशनचे डॉक्टर होळकर सर, तसेच माझे सर्व सहकारी व विद्यार्थी मित्र हो. या आजच्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये वाणिज्य विषयातील विविध संधी, विशेषतः CMA बद्दल आपल्याला सर्व मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. या वाणिज्य शाखेमध्ये विविध प्रकारच्या संधी आज विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत योग्य माहिती योग्य वेळेवर पुरवत नसल्यामुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थी आज मागे पडतोय. तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज जी काही माहिती आहे ती माहिती विद्यार्थी ग्रामीण आणि शहरी हा भेदभाव मला वाटतं या ठिकाणी समाप्त झाला आहे. तर विद्यार्थ्यांनी जागृत होऊन अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या करिअरसाठी विविध संधी ज्या उपलब्ध असतात त्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना माहिती होईल. जर त्यांनी असे ऑनलाईन प्रोग्राम अटेंड केले, विविध प्रकारचे संधी त्यांना या अशा कार्यक्रमातून मिळेल. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणजे लाभलेला आहे CMA किरण कुलकर्णी सर, जनरल मॅनेजर हायटेक फिल्म लिमिटेड औरंगाबाद सर, IC औरंगाबाद चॅप्टरचे चेअरमन देखील आहे. सरांचे BCom MCom LLB शिक्षण झालेले आहे. सर विशेषतः कॉस्ट कंट्रोल, प्राइस बजेटिंग कंट्रोल, व्हेरियस अनालिसिस, प्रोडक्ट कॉस्टिंग इत्यादी बद्दल सरांचे खूप मोठा अनुभव आहे. सर अनेक दिवसापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तर मी CMA किरण कुलकर्णी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. हॅलो सर, किरण सर एका मीटिंग मध्ये आहेत, एक 5-10 मिनिटात जॉईन करतील. तोपर्यंत मी बोलायला सुरुवात करेन. तर हो चालेल. या ठिकाणी मी पराग राणे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण सुरू करावे. थँक्यू सर. ऍक्च्युली किरण सर पहिले बोलणार होते, पण किरण सर अजून व्यस्त आहेत, एक 5-10 मिनिटात जॉईन होतील. माझी विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे, ज्या कोणाचे माईक चालू असतील त्यांनी प्लीज म्यूट केले तर आवाज माझा क्लिअर येईल, काय डिस्टर्बन्स येणार. आवाज येतोय सर माझा व्यवस्थित सगळ्यांना? हो येतोय. ओके ओके ओके. आता पर्टिक्युलरली कॉमर्स मधल्या कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध असतात हा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला 3 नावं प्रामुख्याने समोर येतात. एक म्हणजे CA, दुसरं CMA आणि तिसरं CS. CA बद्दल बऱ्याच वेळेला मुलांना माहिती असते, कारण ही सगळ्यात जुनी संस्था आहे
जी 1949 साली स्थापन झाली. नॅचरली त्याचे विद्यार्थी आणि सभासद हे सगळ्यात जास्त आहेत. जसं घरामध्ये जे मूल मोठं असतं, मोठा भाऊ किंवा मोठी बहीण, त्यांचं लग्न लवकर होतं, त्यांना मुलं लवकर होतात. तोच प्रकार आहे. जी संस्था सगळ्यात पहिल्यांदा स्थापन होते, त्यांचे विद्यार्थी आणि सभासद सगळ्यात पहिल्यांदा तयार व्हायला. दुसरी संस्था स्थापन झाली 1959 साली, जी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट. करण तुझा माईक, सर तुमचाही माईक चालू आहे, प्लीज बंद करा. आय एम गेटिंग डिस्टर्बन्स. येस, थँक्यू. सो सर्वप्रथम सीएमए ही संस्था कधी झाली स्थापन? ती सीए इन्स्टिट्यूटच्या नंतर 10 वर्षानंतर ही संस्था स्थापन झाली 1959 साली. त्याच्यानंतर 1968 साली इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ही संस्था स्थापन झाली. मग जर आपण विचार केला तर ह्या संस्था 3 वेगवेगळ्या वेळेला केंद्र शासनाने लोकसभेमध्ये वेगवेगळे ऍक्ट पास करून का स्थापन केले आहे, ह्याच्या मागे कारण काय, ते कुठल्या प्रकारचं कार्य करतात? तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स हे प्रामुख्याने फायनान्शियल ऑडिट्स करायचं कार्य करत असतात. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स हे कॉस्ट ऑडिट करायचं कार्य करतात. आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी हे सेक्रेटरियल कंप्लायन्स ऑडिट करतात. आता याच्यातले शब्द थोडेसे मोठे आहेत. सेक्रेटरियल कंप्लायन्स म्हणजे काय, की एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा मीटिंग्स होतात, त्या मीटिंगची मिनिट्स प्रॉपरली रेकॉर्ड होतात का, त्याचे रिपोर्ट्स प्रॉपरली जनरेट केले जातात का, मीटिंग्सला कोरम व्यवस्थित असतो का, ह्या सर्व प्रकारची माहिती आणि या सर्व प्रकारची तपासणी करून त्याचे रिपोर्ट आरओसी ला जातात का, रजिस्टर ऑफ कंपनीजला जातात का, हे बघण्याकरता एक स्पेशल इन्स्टिट्यूट तयार केली की ज्याचे सभासद हे काम करतात. ते आहे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. तर तुम्हाला 3 चांगल्या अपॉर्च्युनिटीज, 3 वेगवेगळ्या संस्थांमध्ये 3 चांगले अत्युच्च दर्जाचे भारतीय पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे अभ्यासक्रम करायची संधी आहे. जेव्हा ही गोष्ट येते माझ्यासमोर की कुठल्या कॉमर्स मधल्या महाविद्यालयामधल्या मुलांना मार्गदर्शन करायचंय आणि पर्टिक्युलरली ते जर आपल्या शिक्षण प्रसारक, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचं जर कॉलेज असेल, तर मला जास्त उत्साह येतो. त्याचं कारण म्हणजे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातल्या एका कॉलेजमध्ये माझी मुलगी शिकलेली आहे, जी तुमच्याशी आता थोड्या वेळाने संवाद साधणार आहे. तर माझी मुलगी जेव्हा ती कॉमर्सला आली, त्यावेळेला तिला 10वीच्या सुट्टीत मी तिला एक 15 मिनिटांमध्ये अकाउंट्सचे 3 रूल समजवले. म्हणजे एका रूल करता 5 मिनिटं अशा हिशोबाने अकाउंट्सचे 3 रूल मी तिला समजवले. आणि त्याच्यानंतर तिला मी क्लिअरली सांगितलं की अकाउंट्स शिकण्याचं काम संपलेलं आहे, आता ह्याच्या पुढे अकाउंट्स समजण्याचं काम सुरू झालेलं आहे. अकाउंट शिकण्याकरता फक्त 3च रूल लागतात. त्याच्यानंतर अकाउंट समजण्याकरता पुढचं आयुष्य तुम्ही किती लवकर चांगल्या प्रकारे आत्मसात करता ह्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतं. बऱ्याच वेळेला अकाउंट्स हा सब्जेक्ट कॅज्युअली घेतला तर मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धा अकाउंट्स मधले प्रॉब्लेम्स किंवा अकाउंट्स मधल्या गडबडी त्यांच्या लक्षात येत नाही. सो तुम्हाला जर मास्टरी मिळवायची असेल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन मिळवायचं असेल तर तुम्ही सर्व भाग्यवान आहात. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एवढ्या छान कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये शिकताय. तुम्हाला शिकवण्याकरता उत्साही प्राध्यापक वर्ग आहे, तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता आमच्यासारखे प्रोफेशनल लोक आहेत. तुमची इच्छा असेल तर ह्या कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये तुम्ही तुमची पाऊल वाट चालू करू शकता. आणि वहिवाट चालू केल्यानंतर पुढे ज्या काही अडचणी येतील त्याच्याकरता मार्गदर्शन करायला आम्ही सर्वच आहोतच. तर माझ्या मुलीने जे केलं, तो मला नेहमी प्रश्न पडतो, तर बाकीच्या मुलांना का नाही जमणार? तिने 12वी मध्ये गेल्यानंतर जेव्हा ठरवलं की आता पुढे प्रोफेशनली क्वालिफाय व्हायचं, एक वडील म्हणून, एक बाप म्हणून माझी इच्छा होती की तिने तिन्ही क्वालिफिकेशन करावी. सीए पण करावं, सीएमए पण करावं, सीएस पण करावं. तिने एफवाय ला असताना तिन्ही परीक्षा पास केल्या, त्याच्या एंट्रन्स परीक्षा, सीपीटी, सीएमए फाउंडेशन, सीएस फाउंडेशन. एक दिवस उठली, मला म्हणाली की भाऊ मला म्हणाले सीए नाही करायचं. म्हटलं का नाही करायचं? म्हटलं चांगलं क्वालिफिकेशन आहे, तिन्ही क्वालिफिकेशन चांगली आहेत. नाही म्हणे मला नाही करायचं. म्हटलं मला एक कारण सांगतो. तिने मला जे कारण सांगितलं ते कारण होतं की सीए मध्ये खूप कंजेशन झालेलं आहे. सो शी सेड की आय विल परस्यू अँड कम्प्लीट सीएस अँड सीएमए. मी लगेच तिच्याबरोबर निगोशिएट करून घेतलं की म्हटलं किती काळामध्ये करणार, कधी करणार? तर ती म्हणाली पुढच्या 3 वर्षात संपवते. म्हटलं तुला माहिती आहे ना, जाणीव आहे ना काय सांगते? येस. बीकॉम होता होता ही दोन्ही क्वालिफिकेशन माझी रेडी असतील.
आणि ती तिच्या शब्दाला जागली. तिने पूर्ण मेहनत केली. तिने फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर होत असतानाच तिने CS हे तिचं बीकॉम होता होता क्वालिफिकेशन संपलं. त्याच्या पाठोपाठ CS चे एक्झाम्शन्स मिळवून, CMA मध्ये काही एक्झाम्शन मिळवून पुढच्या 6 महिन्यात तिने CMA पण कम्प्लीट केली. आज ती 2 कंपन्यांची डायरेक्टर आहे, इंडिपेंडेंट डायरेक्टर आहे. आणि त्याच्याकरता तिने इंडिपेंडेंट डायरेक्टरची जी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेटची परीक्षा असते ती 100% पास केली आहे. ती फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन करते. ती तिच्याकडे सायबर सिक्युरिटीचे सुद्धा काही हे आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी प्रोफेशनल आहे, सर्टिफाईड प्रोफेशनल आहे. तिने बरंच काही मिळवलंय. आणि हे सगळं मिळवण्याकरता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 5 वर्ष गेली. आता रिसेंटली शी इज अवॉर्डेड PhD ऑल्सो. आणि ते सुद्धा तिच्याच गुरुच्या हाताखाली, जे तिला कॉलेजमध्ये शिकवत होते. मला वाटतं इथे बसलेले जे प्राध्यापक मंडळी आहेत त्यांना नक्कीच मी जर नाव सांगितलं तर माहिती होईल. डॉक्टर राजेश लहाने. सो लहाने सरांच्या हाताखाली तिने मार्गदर्शन घेऊन तिने तिचं PhD थिसिस कम्प्लीट केलं. तिने PhD सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे. मग जर 5 ते 6 वर्षाच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला एवढं सगळं मिळवता येतं, माझा प्रश्न आहे की तिला काही दिवसामध्ये 24 तासाच्या ऐवजी 48 तास होते का? तिला 24 तासाच्या ऐवजी 72 तास मिळत होते का? तिलाही तेवढेच 24 तास मिळत होते. तिला काही 4 हात होते का? किंवा 2, 5, 10 मेंदू होते का? की एका विषयाकरता एक मेंदू, दुसऱ्या विषयाकरता एक मेंदू? नो. एव्हरीबडी हॅज गॉट द सेम अवेलेबिलिटीज व्हॉट शी इज हॅव्हिंग अँड वी ऑल्सो हॅव द सेम अवेलेबिलिटीज. मग जर असं असेल तर मग हे शक्य कशामुळे झालं? हे शक्य अशामुळे झालं की तिने ठरवलं होतं की 24 तासातलं मी जेवढा वेळ माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंट करता, बिकॉज टाइम इज मनी, तिने ठरवलं की आपला वेळ जर आपल्या स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केला, डेव्हलप केलं तर नक्कीच आपल्याला यश बाकीच्या लोकांपेक्षा जास्त मिळेल. सो जी लोक ग्रॅज्युएट झाल्यानंतर अभ्यास करतात तो अभ्यास तिने ग्रॅज्युएट व्हायच्या आधीपासून सुरुवात केली. गेल्या 5 वर्षापासून ती आमच्या इन्स्टिट्यूटची कन्सिस्टंट फॅकल्टी आहे. ऑल इंडिया लेवलची कॅट या कोर्सची सुद्धा आमच्या इन्स्टिट्यूटची फॅकल्टी. सो शिकवण्याचाही अनुभव मिळाला, विद्यार्थ्यांच्या बरोबर ज्ञान सुद्धा देता आलं, स्वतःचा अभ्यासही केला. मग असं सगळं जर एक व्यक्ती करू शकते तर अजून 2-4 लोक, 5-10 लोक का नाही करू शकणार? पुढचा प्रश्न तुमच्यामध्ये आम्हाला असं नक्की आलं असेल की तुम्ही सर तुमची मुलगी आहे म्हणून तिला शक्य झालं. अरे बाबा, मी तुम्हाला सांगितलं की मी तिला 10वीच्या सुट्टीमध्ये फक्त 15 मिनिटं अकाउंट शिकवलं, त्याच्यानंतर काही शिकवलं नाही. तिची इच्छा होती, तिला वाटत होतं म्हणून तिने केलं. आता थोड्या वेळाने आमचे चेअरमन तुमच्याशी बोलणार आहेत. किरण सर माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. त्यांची मुलगी सुद्धा CA आणि CMA इंटर पास झाली आहे, BCom होतीये आणि पुढच्या वर्षामध्ये 1 वर्षामध्ये ती CA आणि CMA कम्प्लीट होईल. डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात, प्रोफेशनलची मुलं प्रोफेशनल होतात. का बरं होतात? काही ना काहीतरी त्यांना अट्रॅक्ट करत असेल की ह्या करिअरमध्ये काहीतरी अपॉर्च्युनिटीज आहे म्हणून. माझे वडील CMA नव्हते, किरणचे वडील CMA नव्हते. किरण तर एका गावामधून शिकून आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला मुलगा आज तुमच्याशी इंटरॅक्ट करणारे, जो गरवारेचा जनरल मॅनेजर आहे. मुलगा नाहीये तर मोठे सर आहेत ते. पण विचार करा, गावामधनं ग्रामीण भागातनं आलेला मुलगा तुमच्याच महाविद्यालयामधला देवगिरीमध्ये 3 वर्ष शिक्षण घेतलेला पैठण मधल्या एका छोट्या गावामधला मुलगा. त्याची मी गोष्ट तुम्हाला केस स्टडी म्हणून सांगणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार. हा मुलगा आहे आकाश वाघमारे, जो देवगिरीमध्ये फर्स्ट इयर BCom ला ऍडमिशन घेऊन आला होता. त्याचं कारण असं की त्याने 11वी-12वी सायन्स मध्ये गेलं होतं. याचा अर्थ काय? सायन्स मधल्या मुलांना सुद्धा फाउंडेशनची परीक्षा देता येते, CMA करता येतं. त्याने CMA केलं. त्याने 3 वर्षामध्ये CMA केलं, 3.5 वर्षामध्ये CMA कम्प्लीट केलं आणि एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती तो नोकरीला लागलेला आहे. तो त्याचा प्रवास काय आहे हा मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि जर त्याला हा प्रवास शक्य झाला तर तुमच्या मनामधली सगळी भीती काढून टाका. मला इंग्रजी येतं का नाही येत, मी कुठल्या खेडेगावाच्या शाळेत शिकलो का नाही शिकलो, मला मराठी सुद्धा बोलता येतं का नाही बोलता येतं, हा सगळा मनातले तुमच्या किंतु परंतु हे सगळे बाजूला करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आपल्या आई वडिलांचे पांग फेडावेत, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या, तसंच आपले आई वडील, आपलं सगळं कुटुंब यांना आपण चांगले पैसे कमवून आधार द्यावा, त्यांना सक्षम करावं. आणि जर तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असाल, मी सुद्धा शेतकरी आहे कारण माझ्या नावाचा 7 आहे.
जर तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असाल तर मला माहिती आहे मराठवाड्यामधली शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. वर्षामध्ये पहिलं लक्ष असतं त्यांचं आकाशाकडे की कधी पळतो आणि कधी नाही पळत. इमॅजिन करा तुम्ही एक चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या नोकरी मिळवते, चांगल्या पगारावर नोकरीला जॉईन झालेले आहात आणि तुमच्या घरातले आई वडील आकाशाकडे नजर लावून बसलेत आणि बघतायत की बाबा कधी पडतो, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. अशा वेळेला तुम्ही फोन करताय वडिलांना आणि सांगताय बाबा त्या आकाशाकडे बघू नका हो, मेसेज आलाय का बघा, 1 लाख रुपये ट्रान्सफर केले. ज्यांना कोणाला हे स्वप्न असेल त्यांनी हे आकाशचं गोष्ट, आकाशची केस नीट समजावी आणि त्या केसमध्ये त्याने काय केलं होतं जे जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही सुद्धा आकाश सारखे यशस्वी होऊ शकाल. सो आकाशने फर्स्ट इयरला असताना CMA ला ऍडमिशन घेतली. 11वी-12वी 2 वर्ष इंजिनियर होण्याकरता SB च्या सायन्स कॉलेजमध्ये शिकलेला मुलगा. पैठणच्या 100 पेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या एका छोट्याशा खेड्यातला मुलगा ज्याचे वडील सुतार काम करतात. काय करतात? सुतार काम करतात. ह्याच्या घरामध्ये, ह्याच्या कुटुंबामध्ये 5 माणसं, पण 25 ते 30 घरांचं ते गाव ज्यांची 100 पेक्षाही कमी लोकसंख्या आहे, त्या गावातनं, त्या कुटुंबातनं त्याच्या वडिलांना दिवसाकाठी किती सुतार काम मिळत असेल, विचार करायची गोष्ट आहे. अशा कुटुंबातला आलेला मुलगा CMA ला फर्स्ट इयरला असताना CMA फाउंडेशनची परीक्षा दिली. एकाच कॉन्फिडन्स वरती दिली की मला CMA व्हायचंय आणि मी होऊ शकतो. मराठी सुद्धा धड येत नव्हतं, इंग्रजीत सोडूनच द्या. मला जेव्हा पहिल्यांदा भेटला, बोलला, त्यावेळेचा माझे शब्द, त्याची वाक्य रचना, त्याचं ग्रामर, व्याकरण तर मी अजून लक्षात ठेवलंय. इंग्रजीचा पत्ता नव्हता, मराठी सुद्धा अशुद्ध बोलणारा मुलगा फर्स्ट इयरला असताना फाउंडेशनची परीक्षा 265 मार्कांनी पास झाला. फक्त आणि फक्त जिद्द आणि चिकाटी. अभ्यास तोच आहे, विषय तेच आहेत, 11वी-12वी मध्ये जे शिकला तेच विषय आहेत. घाबरतो आपण की आपल्याला जमेल का, आपण 4 चौघात जाऊ का. मग अशी सरांनी छान शब्द वापरला, छान वाक्य वापरलं. आता ग्रामीण आणि शहरी भेदभाव राहिलाच नाहीये. माझ्याकडे 100 मुलं पास झाली तर त्याच्यातली 80 ते 85 मुलं शेतकऱ्यांची असतात. अभिमानाने सांगतो, 15 ते 20 मुलं शहरातली. कारण त्या 15 ते 20 मुलांच्या इकडे आग नसते, ज्याला म्हणतात फायर इन द बेली, जी शेतकऱ्यांच्या मुलांच्या असते. ज्यांना कुठेतरी त्या कष्टाची जाणीव असते, त्यांना वाटतं की आपण काहीतरी करावं. आणि येत्या 3 ते 4 वर्षात जेव्हा हाच अभ्यास करताय, याच अभ्यासक्रमावरती त्या परीक्षा द्यायच्या आहेत, तर मग कठीण काय. त्याने फर्स्ट इयरला फाउंडेशन पास झाल्यानंतर इंटरमिजिएटला ऍडमिशन घेतली. पुढच्या 6 महिन्यामध्ये इंटरमिजिएटचा पहिला ग्रुप त्याने दिला. 240 का 42 मार्क मिळवून पहिला ग्रुप तो पास झाला. मग कुठले विषय असतात त्याच्यामध्ये? अकाउंट्स असतं, कॉस्ट अकाउंटिंग असतं. शिकता की नाही तुम्ही ग्रॅज्युएशनला? अकाउंट शिकता, कॉस्ट अकाउंटिंग शिकता, इन्कम टॅक्स सुद्धा असेल, डायरेक्ट टॅक्स आणि लॉ. हे कॉमर्स मध्ये आपण जे फर्स्ट इयर सेकंड मध्ये विषय शिकतो तेच विषय आहेत. पण आपण घाबरतो का की हे कॉलेजचे विषय, हे महाविद्यालयाचे विषय, हे विद्यापीठातले विषय? असं नाही. हाच अभ्यासक्रम आहे. कॉमर्स मध्ये डेबिट हे डेबिटच असतं. अमेरिकेत जरी गेलात तरी याला डेबिटच म्हणतात, डाव्या साईडला, उजव्या साईडला क्रेडिटच म्हणतात. ऑस्ट्रेलियात गेले तरी साईड बदलत नाहीत. मग आपण जे शिकताय, तुम्ही जे शिकताय तेच मी 80 सालात शिकलोय, अजूनही विसरलो नाही. कारण हेच आहे, डेबिट आणि क्रेडिट. अकाउंट शिकण्याकरता तेवढाच वेळ लागतो, समजण्याकरता खूप वेळ लागतो. माझी 2 वाक्य लक्षात ठेवा. मेहनत करा, यश नक्की तुमच्या पदरात असेल. आकाश वाघमारेने फर्स्ट इयर सेकंड इयर होता होता इंटरमिजिएटच्या दोन्ही परीक्षा पास केल्या. लहाने सर खुश, थोरे सर खुश. त्यावेळेला थोरे सर होते प्राचार्य, आज विनायकराव पाटील कॉलेजमध्ये आहेत अशी माझी माहिती आहे, भेटलो नाही बऱ्याच दिवसात. सो सगळे प्राध्यापक वर्ग, प्राचार्य वर्ग खुश, कारण हा मुलगा बॅकग्राऊंड नसताना, परिस्थिती नसताना इंटरमिजिएटचे दोन्ही परीक्षा पहिल्या फटक्यात पास. दुसरी सेकंड इयर मधनं थर्ड इयर मध्ये जातानाची परिस्थिती. त्यावेळेला 6 महिन्याची इंटर्नशिप होती, प्रॅक्टिकल ट्रेनिंग होतं, कंपनीमध्ये नोकरी करायला, ट्रेनिंग घ्यायला जायला लागत होतं. मला म्हणला सर कुठल्या तरी चांगल्या कंपनीत सांगा ना, मला जायचंय. म्हटलं बाहेर जायची तयारी आहे. मी त्याला अशा करता विचारलं कारण बाहेर जायचं म्हटल्यानंतर खर्च आहे, पहिल्याच महिन्यात काही पगार नाही मिळणार. सो त्याला म्हटलं तुला आहे का तयारी तुझी? तर मला हो बिलकुल आहे. मला तुम्ही पाठवा, माझी जायची, कुठेही जायची तयारी आहे. मी जवळच्या जवळ पुण्यामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये फोन केल्या. त्या साहेबांशी मी बोललो. ते साहेब सुद्धा माझ्यासारखेच कॉस्ट अकाउंटंट आहे. त्याला सांगितलं अरे बाबा, एक
पैठण मधला एका गावामधला एक मुलगा पाठवतोय, इंग्लिश बिंग्लिश येत नाही, मराठी सुद्धा काय कळलं अशुद्ध बोलतो, चालेल का, घेतोस का? तर तो मला म्हणाला की सर तुम्ही पाठवताय ना? म्हटलं हो. म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. म्हटलं येस, नक्कीच काहीतरी आहे. तो मुलगा सेकंड इयरला आहे, अजून थर्ड इयरला गेला नाहीये, आणि हा बाब्या फर्स्ट आणि सेकंड ग्रुप इंटरमिजिएटचे पास झालेला आहे. त्याने लगेच मला प्रश्न विचारला, सर कधी पाठवताय? आकाश बाजूलाच होता. आकाशला विचारलं, म्हटलं कधी जातो? सर उद्या सकाळी. म्हटलं उद्या सकाळी तुझ्या ऑफिसमध्ये हजर असेल. आणि मित्रांनो, कुठलेही आढेवेढे न घेता रात्रीच्या बसमध्ये बसून हा डायरेक्ट पुण्याला पोहोचला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या ऑफिसमध्ये हजर. 6 महिन्याचं ट्रेनिंग घेतलं. 6 महिन्याचं ट्रेनिंग घेता घेता पैसे पण कमवले. कारण त्या ठिकाणी कंपनीमध्ये कामाला गेला होता, तिथे त्याला स्टायपेंड मिळत होतं. स्टायपेंड म्हणजे पाठ्य वेतन, ज्याला आपण स्टायपेंड म्हणतो इंग्लिशमध्ये, सॅलरी नाही. किती मिळालं पाठ्य वेतन? 20,000 रुपये प्रति महिना, म्हणजे 1,20,000 रुपये हा कमवले ह्या मुलाने. आणि त्या खर्चातनं, मिळालेल्या पैशातनं त्याने फाउंडेशनची फी रिकव्हर केली जी भरली होती, इंटरची फी त्याने कमवली, ती वडिलांना परत देऊन टाकली, फायनलची फी त्याने स्वतःच्या कमाईतनं, आप कमाईतनं भरली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वय वर्ष असेल 19-20, ह्या रेंज मधला मुलगा 20व्या वर्षी 1,20,000 रुपये कमवून मोठ्या अभिमानाने औरंगाबादला परत आला. मला म्हणाला, सर आता फायनलचा अभ्यास करतो, तुम्ही सांगा काय करू? एक एक ग्रुप बसतो, कारण तो इंटरमिजिएटला एक एक ग्रुप बसला होता. म्हटलं बिलकुल नाही, आता दोन्ही ग्रुप एकत्र बसायचं. सर म्हणे दोन्ही ग्रुप झेपतील का मला? म्हटलं नक्की झेपतील. आता तुझ्याकडे प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालेलं आहे, तुला अनुभव मिळालेला आहे. आता कंपनीमध्ये काय, कुठे, कशी गोष्ट वापरली जाते, हे नॉलेज, हे कन्सेप्ट कसं वापरलं जातं, हे तुला 6 महिने तिथे तू जी मेहनत केली आहेस, त्या मेहनतीमुळे तुला हे कन्सेप्ट कळायला लागलेत. सो आता तू फायनलची परीक्षा सहजरित्या दोन्ही ग्रुप देऊ शकतोस. अभ्यास केलास तर यश पुन्हा तुझ्या पदरात पडणार. तो आशीर्वाद घेऊन त्याने माझे शब्द सार्थ ठरवले, आणि हा पठ्ठ्या फायनलचे दोन्ही ग्रुप, 2 ग्रुप म्हणजे गंमत नाही मित्रांनो, 8 विषय, 8ही विषय घेऊन पहिल्या फटक्यात हा पास झाला. तुमच्या शाळेत, तुमच्याच कॉलेज मधला मुलगा, महामंडळ, आपल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्याच कॉलेज मधला मुलगा जर हा इतिहास घडवू शकतो, तर बाकीच्या कॉलेज मधल्या मुलांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे. हा माझा सार्थ अभिमान आहे, माझी खात्री आहे. फक्त मुलांनी 2 पावलं चालायची खोटी आहे. 2 पावलं पुढे निघा. नाही तुम्हाला यश मिळालं तर आपण बघू काय होतं पुढे. सो हा फायनलला जेव्हा पास झाला, तेव्हा दोन्ही परीक्षा, दोन्ही ग्रुप एकत्र पास झाल्यामुळे याला सर्टिफिकेट ऑफ मेरिट मिळालं. कुठून आलेला मुलगा? 100 पेक्षा कमी लोकसंख्या अशा एका खेडेगावातून आलेला मुलगा. काय घेऊन बसला? सर्टिफिकेट ऑफ मेरिट. आमच्या सिडकोच्या, औरंगाबाद मधल्या सिडकोच्या कोपऱ्यावरती एक यादवजी आहेत, जे भाजी विकतात. त्यांचा मुलगा सुद्धा कॉस्ट अकाउंटंट आहे. आमच्या इकडे एक जण आहेत जे रंगकाम करतात. त्यांची मुलगी सांगायला सुरुवातीला मला तयार नव्हती. म्हटलं वडील काय करतात? तर म्हणे कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतात. म्हटलं काय करतात ते तर सांग. 4-4 वेळा खोदून विचारलं तेव्हा सांगितलं रंगारी आहेत, रंग लावतात. म्हटलं मग त्याच्यात काय वाईट आहे? मेहनत करतायत, कमवतायत, तुला थोडंच हे करायचंय, तुला पुढे शिकायचंय. सो आपले आई वडील काय करतात हे महत्वाचं नसून आपल्याला काय करायचं हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर खरंच या गोष्टीचा विचार केला की आकाश वाघमारे सारखा मुलगा जो खेडेगावातनं आला, ह्या लेवल पर्यंत पोहोचला, आणि त्याच्यानंतर त्याची पुढची वाटचाल होती ती मुंबईची होती, कारण मुंबईला त्याला कॅम्पसला जायचं होतं. तो कॅम्पसला गेला. त्या कॅम्पसमध्ये तुमच्या माहितीच तर सांगतो, तो 18 लाख ते 25 लाख एवढ्या सगळ्या पॅकेजेस मध्ये तो शॉर्टलिस्ट झाला होता. तो शॉर्टलिस्ट झाला 25 लाखाच्या कंपनीमध्ये, 24 लाखाच्या कंपनीत, 22 लाखाच्या कंपनीत, 20 लाखाच्या कंपनीत, 18 लाखाच्या, 5 कंपन्यांमध्ये तो शॉर्टलिस्ट झाला होता. परंतु अनफॉर्च्युनेटली ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज असल्यामुळे, आणि ह्या बाब्याला याला 100 वेळा काही कपाळे ओरडून सुद्धा याने आपली इंग्रजी भाषा चांगली समृद्ध न केल्यामुळे त्या कंपन्यांमध्ये त्याला 25 लाखाची ऑफर आली नाही. त्याला जॉब नाही मिळाला. मग तो तसाच राहिला का? नाही. मला माहिती होतं की काही दिवसानंतर आमच्याकडे, कारण आम्ही सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक आहोत, सो सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक असल्यामुळे आमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःहून येणार. So I was knowing about that there will be companies will be coming from central government.
And one such company, the first one that approached us was, नीट आहे का मी काय सांगतोय, कुठली कंपनी आहे? केंद्र शासनाची डिफेन्स मिनिस्ट्रीची माझगाव डॉक शिप बिल्डर्स ही कंपनी जी मुंबईला आहे, ती इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स कडे आली, आम्हाला अप्रोच झाली, आम्हाला चांगली मुलं द्या. आणि पहिल्याच राऊंड मध्ये, पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये, पहिल्या पटक्यातच आकाश एक्झिक्युटिव्ह ट्रेनी फायनान्स, पुन्हा डेसिग्नेशन सांगतोय, तो अजून मोठ्या मॅनेजरच्या पोझिशनला गेला नाहीये, तो फक्त एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग फायनान्स म्हणून जॉईन झालाय, परमनंट अपॉइंटमेंट मिळालेली आहे आणि पॅकेज आहे ट्रेनीला 12 लाख रुपये. 12 लाख म्हणजे मित्रांनो 1 लाख रुपये महिन्याला. कशाला खर्च करायला लागतात एवढे पैसे? नक्कीच आपण वाचवू शकतो आणि त्यातनं पुढे आपलं आयुष्य, आपल्या आई वडिलांचं, आपल्या फॅमिलीचं, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं चांगलं आपण आयुष्य घडवू शकतो. आज 12 लाख आहे, इन्सेंटिव्ह आणि पर्क्स आणि बाकीचे मिळून ते साधारणपणे 12 लाखाचे माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे इट शुड गो टू समवेअर नियर अबाउट 13.5 to 14 lakhs ऍज इज अॅन्युअल पॅकेज. प्रत्येक वेळेला औरंगाबादला आला की भेटायला येतो, तिकडच्या गोष्टी सांगतो, तिकडे त्याला लोक विचारतात, अरे तू वयाच्या एवढ्या 21-22व्या वर्षी इकडे आलास कसा? त्याने एका साहेबाला उत्तर दिलं की राणे सर. अरे म्हटलं राणे सर काय? राणे सरांनी काही नाही केलं, तू अभ्यास केला, आम्ही तुला फक्त मार्गदर्शन केलं. सो हा देवगिरी कॉलेज मधला मुलगा, हा आमचा विद्यार्थी, हा तुमच्याच मंडळामधल्या एका कॉलेज मधल्या शिकलेला मुलगा जर अशा प्रकारचा इतिहास घडवू शकतो, तर तुम्ही नीट समजून घ्या त्याने काय डिसिजन घेतलं, काय निर्णय घेतला आणि त्याने कधी इतिहास घडवला. तो सीएमए पास झाला तेव्हा इतिहास नाही घडवला. त्याने जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डिसाईड केलं की ज्या वेळेला त्याला सीएमए गणेश गोडे नावाचा माझा विद्यार्थी भेटला, जेव्हा तो औरंगाबादहून पैठणला त्याच्या गावाकडे जात होता आणि त्याला इंजिनियर व्हायचं स्वप्न होतं, आणि त्यावेळेला गणेश गोडे त्याला सांगितलं की मी एका कंपनीमध्ये, पुण्याच्या एका कंपनीमध्ये मॅनेजर आहे. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हा लहान मुलगा, आपल्यासारखाच दिसणारा मुलगा, हे खूप मोठा माणूस नाही, यंग माणूस, यंग मुलगा जर एका कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून आहे. त्यावेळेला त्याने विचारलं की तुम्ही काय शिकलाय? तर गणेशने सांगितलं की मी सीएमए आहे. आणि मग सीएमए मधली ताकद काय जेव्हा त्याला कळली, त्याने इंजिनिअरिंग व्हायचं डिसिजन चेंज केलं आणि इंजिनिअरिंगच्या ऐवजी तो एसबी कॉलेज मधनं देवगिरी कॉलेजमध्ये कॉमर्सला आला. त्यावेळेला त्याने इतिहास लिहायला सुरुवात केली. ज्या वेळेला तुम्ही डिसाईड कराल की आपल्याला काहीतरी बनायचंय, आपल्याला काहीतरी व्हायचंय, त्यावेळेला तुम्ही इतिहास लिहायला सुरुवात करणार. आणि ह्याच्याकरता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आमचे चेअरमन किरण सर पण जॉईन झाले तसं मला वाटतं, माहित नाही, मगाशी दिसले होते. सो त्यांनाही तुम्हाला तुमच्याबरोबर संवाद साधायचा आहे. एक छोटी गोष्ट सांगतो आणि माझा नंबरही तुमच्याबरोबर शेअर करतो. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर ही गोष्ट आहे जंगलामधल्या असंख्य प्राण्यांची. जंगलामध्ये बघा विविध प्रकारचे प्राणी असतात, हिंस्र श्वापद असतात. पण ज्या वेळेला जंगलामध्ये जंगलचा राजा कोण असा प्रश्न येतो, त्यावेळेला एकच नाव समोर येतो, ते म्हणजे सिंह. मग आता माझ्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्या. सिंह हा काय उंटासारखा, जिराफासारखा उंच असतो? नाही. सिंह हा काय हत्तीसारखा महाकाय असतो का? महाशक्तिमान असतो का? नाही. सिंह हा काय वाघासारखा, पट्टेदार वाघासारखा रुबाबदार असतो का? नाही. सिंह हा काय त्या लोमडीसारखा, कोल्ह्यासारखा चतुर, चाणाक्ष, चालाक असतो का? नाही. सिंह हा काय चित्त्यासारखा भरधाव वेगाने पळणारा असतो? नाही. सिंह हा काय बलदंड गेंड्यासारखा, जे समोर येईल त्याला धडक मारणारा बेधडक असतो का? नाही. मग राजा व्हायला या सगळ्या क्वालिटीज त्याच्याकडे नाही आहेत, तरी पण हा राजा का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण त्याची सोच, that is his belief system, that he thinks that he is born to be a king and he is the king. Please, please, please make it your soch also that I also want to be successful. I also want to be professional. I want to be also highly educated and I should have a career that will last
फॉर एव्हर, बिकॉज प्रोफेशनल्स डू नॉट हॅव एनी रिटायरमेंट. मला रिटायरमेंट नाही, तुम्हाला रिटायरमेंट जर तुम्ही प्रोफेशनल झालात तर. सिंहाच्या समोर जेव्हा हत्ती येतो आणि समोरासमोर जे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहतात, त्यावेळेला हत्तीच्या आणि सिंहाच्या मनात काय विचार येतात बघा. एकच विचार येतो. सिंह विचार करत असतो की ह्याच्या त्या सोंडेवरनं मी उडी मारून ह्याच्या गंडस्थळाचा म्हणजे वरती मेंदूचा कसा वेध घेईल. आणि त्यावेळेला हत्तीच्याही डोक्यात तेच विचार असतात की हा जर सोंडेवरनं माझ्या डोक्यावर चढला आणि इथे त्याने घाव घातला आणि फाडलं तर आपण मेलो. हत्ती हा नाही विचार करत की काय हा सिंह याला असा पकडतो आणि देतो भिरकावून 50-60 किलोमीटर 100 मीटर फेकला गेला पाहिजे लांब. एवढी ताकद असते त्यात. 50-100 फूट असं बघता बघता फेकून देईल. पण हत्तीची सोच काय असते की हा जर माझ्या सोंडेवर चढला, ही परीक्षा इंग्रजीमध्ये आहे, मला जमेल का नाही, ही नॅशनल लेवलची परीक्षा आहे. ही जर तुमची सोच असेल तर तुम्ही सुद्धा हत्तीसारखे 2 पावलं मागे जाणार. पण तुमची जर सोच असेल तर बघूत काय होतं ते आकाश सारखं. इंग्रजी तर इंग्रजी बघू, तोच तर अभ्यासक्रम आहे. जे कॉमर्सला सब्जेक्ट आहेत तेच आहेत. मग आता डबल अभ्यास करून वेळ घालवण्यापेक्षा आत्ताच हा जो अभ्यास आहे तो नीट करूया. आणि कमीत कमी वेळामध्ये, जसं माझ्या मुलीने केलं, जसं आकाशने केलं, जसं अनेक असंख्य मुलांनी केलं. ज्यांनी आमचं म्हणणं ऐकलं त्यांनी ते केलं. ज्यांनी केलं आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले, त्याचप्रमाणे माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हे डिसिजन लवकर करा. कारण तुम्हाला हे मिळवण्याकरता जो वेळ आहे तो तुमच्या हाताशी आहे. जी मुलं कॉलेजमध्ये येत आहेत त्या मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे आई वडील तुम्हाला कॉलेजमध्ये येण्याकरता किंवा तुम्हाला शिक्षण घेण्याकरता जेव्हा वेळ देत आहेत तेव्हा तुम्ही श्रीमंत आहात. यू हॅव गॉट टाइम. टाइम इज मनी अँड देअरफॉर तुम्ही श्रीमंत आहात. मग तुमच्याकडे असलेला वेळ हा सुनियोजित प्रॉपरली कुठेतरी इन्व्हेस्ट करा. आणि तो जर इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. 3 वर्षाचा कालावधी आहे. 3 वर्ष तुमच्या हातात आहेत. आज 3 वर्ष मेहनत करा, पुढे आमच्यावर का आराम. ही 3 वर्ष मेहनत करू नका, पुढे मेहनत करत राहा. चॉईस इज युअर्स. सो मला वाटतं किरण सर जॉईन झालेत. किरण सर आहेत का अवेलेबल? हॅलो. किरण सर आलेत का? किरण सर लेट झाले सर पण. हॅलो. आय थिंक ही हॅज गॉट अ नेटवर्क इश्यू. तर अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो. जशी सिंहाची सांगितली तशीच एक गोष्ट सांगतो. जी माणसं यशस्वी असतात किंवा जी माणसं यशस्वी होतात त्यांचं वर्णन करताना बऱ्याच वेळेला एक शब्द वापरला जातो की त्याने एक गरुड झेप घेतली, गरुड भरारी घेतली. गरुड झेप घेतली, गरुड भरारी घेतली म्हणजे काय की त्याला गरुड म्हणून म्हटलं जातं. माझं तुम्हाला सांगणं आहे की गरुड हा काय असाच गरुड होत नसतो. त्या गरुडाला सुद्धा काही त्याच्यामध्ये ऍटिट्यूड लागतो, काही क्वालिटीज लागतात. आणि त्या जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती नीट समजून घ्या. हा जो गरुड आहे, हा गरुड कधी तुम्हाला असा वळचणीला बसलेला दिसणार नाही की कुठेतरी खिडकीच्या आडोशाला बसलाय, कुठेतरी झाडाच्या ढोलीत बसलाय, असं कधी दिसत नाही. हा गरुड नेहमी कितीही पाऊस पडो, मुसळधार पाऊस पडो, काही हो, गरुड हा ढगांच्या वरती असतो. ओके. त्यावेळेला जेव्हा पाऊस पडत असतो, ज्यावेळेला इतर चिमण्या, कावळे हे पक्षी जसे इकडे तिकडे कुठेतरी वळचणीला बसलेले असतात, त्यावेळेला गरुड आपल्याला दिसत नाही, कारण हा ढगांच्या वरती असतो. त्याला पावसाचा काही फरक पडत नाही. आता प्रॉब्लेम असा आहे की गरुड जसा वरती राहतो तसंच आपल्याला राहायचं असेल, कुठल्याही प्रकारच्या संकटांचा, कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा आपल्याला त्रास व्हायचा नसेल तर प्रोफेशनली क्वालिफाय होणं गरजेचं आहे. मी हे का म्हणतो ते नीट लक्षात घ्या. आता कोविड चालू झाला, 1.5 वर्ष 2 वर्ष आपण सगळे त्याच्यामध्ये पिसून जातोय. सगळ्यात जास्त कमाई कुठे होते?
कोणाचे होते? डॉक्टरांचे होते. डॉक्टर हे प्रोफेशनली क्वालिफाईड आहे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट टू प्रॅक्टिस आहे, ते प्रोफेशनली क्वालिफाईड. कोर्ट कचेऱ्या चालू आहेत, त्यांच्याकडे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस आहेत, कोर्ट ऑनलाईन चालू आहेत, ते पैसे कमवत आहेत. सगळ्या प्रकारचे अकाउंटंट, सगळ्या प्रकारचे प्रोफेशनल ज्यांच्याकडे सीओपीज आहेत, सीओपी म्हणजे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस, ते जगामध्ये कुठल्याही प्रकारची मंदी येऊ, देशामध्ये कुठल्याही प्रकारची मंदी येऊ, तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायला लागतो, तुम्हाला वेगवेगळे रिटर्न्स भरायला लागतात, तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट्स, रिपोर्ट्स, बऱ्याच काही गोष्टी ह्या प्रोफेशनलच्या मदतीने करायला लागतात. त्याच्यामुळे ह्या प्रोफेशनलला कुठल्याही मंदीचा, आर्थिक मंदी, जागतिक मंदी, कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा परिणाम होत नाही. म्हणून गरुड हे प्रोफेशनल सारखेच असतात. पण गरुड एक जी गोष्ट करतो ती गोष्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे. गरुडाचं वय साधारणपणे असं म्हटलं तर 70-80 वर्षापर्यंत सहज जगतो. आता 70-80 वर्षापर्यंत हा जगणारा गरुड जेव्हा 35-40च्या दरम्यान येतो, त्यावेळेला वयोमानानुसार त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस व्हायला लागतात, बदल व्हायला लागतात, काही ना काहीतरी त्याची प्रकृती ही जीर्ण व्हायला लागते. सगळ्यात पहिली साईन म्हणजे त्याचे जे पंख असतात, मोठे पल्लेदार पंख, ज्याने तो एवढी मोठी झेप घेत असतो, त्यातली पिसं चिकट व्हायला लागतात आणि छोटी छोटी होऊन ती गळायला लागतात. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये गॅप तयार होते. आता गॅप तयार झाली तर एवढ्या मोठ्या भराऱ्या तो घेऊ शकणार नाही, एअर करंट तो मॅच करू शकणार नाही, बॅलन्स करू शकणार नाही. त्याची जी नखं असतात ना, ती नखं अशी आतमध्ये वळायला लागतात. आता सांगा मला तुम्ही, मला मोबाईल उचलायचा आहे, मी असा उचलू शकतो का? मला असा उचलायचा तर असाच उचलायला लागला. सो आय हॅव टू हॅव माय ग्रिप फ्री, फ्लेक्सिबल. त्याची जी चोच असते ती चोच अशी आतमध्ये जाते. म्हणजे वरचा बोट खाली आल्यावरती आपल्याला बोलट येईल का? नाही येत. आपल्याला काही खाता येईल का? नाही खाता येईल. या परिस्थितीमध्ये त्याच्यासमोर दोन ऑप्शन असतात, एक तर जगावं नाही तर मरावं. पण जगायचं असेल तर त्याला ह्या युजलेस गोष्टी त्याला फेकून द्यायच्या असतात, ज्या गोष्टींचा त्याला उपयोग नाही. आपल्याला सुद्धा जर जगामध्ये, आपल्या जीवनामध्ये पुनरुज्जीवन करायचं असेल, आपल्याला रिवाईव्ह करायचं असेल, आपल्याला चांगलं यशस्वी व्हायचं असेल, तर गरुडाने ज्या यातना भोगल्या किंवा ज्या संकटांचा सामना केला ते जर आपण केलं, अर्थार्थी नाही, पण मी ज्या गोष्टी सांगतोय त्या समजून घ्या. ज्या गोष्टी आपल्याला उपयोगी नाहीयेत त्या सोडून द्यायला पाहिजे. सर्वप्रथम गरुड काय करतो? आपल्या चोचेने आपल्या पंखामधली पिसं असतात ती फेकून देतो काढून. म्हणजे आता त्याला पंखच नाही राहिले. त्याच्यानंतर त्याची जी चोच असते त्या चोचीने त्याची नखं उपटून टाकतो. आपलं चालता चालता रस्त्यावरती, घरामध्ये सुद्धा किंवा ऑफिसमध्ये कुठे जर असा टेबलाला किंवा कपाटाला जर पाय ठेचाळला आणि करंगईला सुद्धा जर जखम झाली, जरा इजा झाली, किती पटकन कळ जाते. हा तर नखं काढतो त्याची स्वतःची. आणि त्या डोंगर माथ्यावर जेव्हा बसलेला असतो ते चोच जोर जोरात त्या डोंगर माथ्यावर आपटून पूर्ण तोंड रक्तबंबाळ झालेलं असतं, चोच तोडून टाकतो. 5 महिने अशा एकांत अवस्थेत तो घालवतो. 5 महिन्यात त्याला नवीन पंख येतात, पिसं येतात. 5 महिन्यात त्याला नवीन नखं येतात. 5 महिन्यात त्याला नवीन अणकुचीदार चोच येते. तुम्हाला माहितीये गरुड काय पकडतो त्याच्या पंजामध्ये? वासरू पकडतो, काळवीट पकडतो, हरिण पकडतो. एवढी ताकद त्याच्या सक्षम पंजामध्ये असते. आणि पुन्हा 5 महिन्यानंतर हा गरुड मोठी भरारी घेतो, मोठी झेप घेतो. जर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो, 2 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा जमिनीवर आहात त्यावेळेला सिंहासारखे जगा, जेव्हा भरारी घ्यायची वेळ असेल तेव्हा गरुडासारखे जगा. पण तो ऍटिट्यूड आणा, आणि तो जर ऍटिट्यूड तुमच्यात नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. ज्याच्याकडे तो ऍटिट्यूड आहे तो 100% हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स इझिली कंप्लीट करू शकतो. आपल्या सोबत आपल्या सर्व कुटुंबाचा, आपल्या सर्व येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचा नक्कीच तो विकास करू शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही नीट विचार केलात तर तुम्हाला हे काही कठीण नाहीये. मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, आशीर्वाद. पुढच्या तुमच्या वाटचाली करता माझ्याकडनं एक कमिटमेंट, 2 पावलं तुमची, 4 पावलं आमची. विचार तुमचा,
सोबत आमची. जी परीक्षा तुम्हाला निर्णय घेऊन आता द्यायची आहे ती जून मध्ये आहे आणि त्याच्याकरता लास्ट डेट 31 जानेवारी आहे. या पुढच्या अभ्यासक्रमामधल्या पुढचे तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा तुम्ही कशा प्रकारे तयारी करायला पाहिजे किंवा तुम्ही ह्या अभ्यासात शिकून तुमच्या पदरी काय काय पडणार आहे हे सांगण्याकरता आज किरण सर तर नाही आहेत पण संवेदी मॅडम आहेत, माझी मुलगी आहे आणि आय थिंक शी हॅज जॉईन्ड. सो आय विल नाऊ कन्क्लूड अँड रिक्वेस्ट सर टू हँड ओव्हर द माइक टू CS CMA डॉक्टर संवेदी राणे. सो थँक्यू व्हेरी मच. विशिंग यू ऑल द बेस्ट. 31 तारीख लक्षात ठेवा. 31 जानेवारीला ऍडमिशन घ्या. ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे माझा नंबर मेसेज बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि तुमच्या कॉलेज मधल्या सर्व प्राध्यापकांचे ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाइज केला ऍट सच अ शॉर्ट नोटीस, माझ्याकडनं सर्वांचे आभार. माझी तळमळ एवढीच होती की ही परीक्षा ह्याची माहिती मुलांना जावी आणि त्यांनी योग्य तो निर्णय आकाशासारखा लवकरात लवकर घ्यावा. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपल्या अमोल मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी राहील आणि नक्कीच आमची मुलं CMA आणि CS साठी प्रयत्न करतील आणि भविष्यात या कॉलेजमधून येणाऱ्या 3 वर्षामध्ये किमान 5 ते 10 विद्यार्थी नक्कीच CMA झालेले असतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. यानंतर मी डॉक्टर CS आणि CMA संवेदी मॅडम ज्या फराज सरांच्या मुलगी आहे त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी देतो आणि त्यानंतर संवेदी मॅडम आपले मार्गदर्शन करतील. तर सर्वप्रथम संवेदी मॅडम यांच्याबद्दल माहिती द्यायची ठरली तर मॅडमनी अनेक सर्टिफाईड कोर्स केले, सर्टिफाईड आहे. सर्टिफाईड इन्स्पेक्टर ऑफ डायरेक्टर, सर्टिफाईड ऑफ CSR प्रोफेशनल, सर्टिफाईड फॉरेन्सिक अकाउंट अशा इत्यादी अनेक सर्टिफाईड कोर्स मॅडमने केलेले आहे. मॅडम अनेक असोसिएशनच्या मेंबर आहेत. त्यामध्ये ICAI कोलकाता, ICSAI दिल्ली या ठिकाणी मॅडम असोसिएट मेंबर आहे. लाईफ टाईम मेंबर आहे. इंडिपेंडंट डायरेक्टर डेटा बँक. त्यानंतर मॅडम मी M.Com आणि M.Com मध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये. मॅडम डेटा अनालिसिस अँड फायनान्सिक्स प्रोफेशनल कोर्स केलेला आहे. मॅडम मी 2021 मध्ये CMA नॅशनल ऑनलाईन क्विज मध्ये टॉप झालेला आहे. त्यानंतर सायबर सिक्युरिटी ऑफ इन्स्टिट्यूट कंपनी अँड सेक्रेटरीज ऑफ इंडिया 2021 मध्ये मॅडम होस्ट आलेला होता. त्यानंतर मॅडम मेंबर ऑफ इंडियन कॉमर्स असोसिएशन, इंडियन अकाउंटिंग असोसिएशन, इंडियन अकाउंटिंग अँड असोसिएशन रिसर्च फाउंडेशन्स, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेशन ऑफ कॉर्पोरेट ट्रेनर्स आहे. फाउंडर मेंबर ऑफ इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे मॅडम. त्यानंतर असोसिएशन ऑफ IQAC प्रोफेशनल आहे मॅडम. मॅडम मी लास्ट 4 इयर पासून फॅकल्टी मेंबर ऑफ CAT कोर्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड अकाउंट ऑफ इंडिया या संस्थेचा मेंबर आहे. मॅडम अनेक करिअर काउन्सिलिंग प्रोग्राम अटेंड करतात आणि मॅडम सध्या औरंगाबाद चॅप्टरच्या एज्युकेशन कमिटी मेंबर ऑफ द ट्रेनिंग अँड एज्युकेशन कमिटी ऑफ औरंगाबाद चॅप्टरच्या डायरेक्टर आहे, मेंबर आहे. तर मी मॅडम अशी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण द्यावे. Thank you, sir. Good afternoon to all of you, all the respected dignitaries, all dear students जे आज इथे आहेत. मी इथे आले तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले या कोर्स बद्दल माहिती देते की हे जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे
ज्याला आपण CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट असं म्हणतो. तर हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, किती परीक्षा पास व्हायला लागतील, किती वेळ लागेल, हे सगळी माहिती मी तुम्हाला देते. तर हे जे क्वालिफिकेशन आहे हे होतं 3 टप्प्यात. फाउंडेशन परीक्षा, मग इंटरमिजिएट परीक्षा आणि फायनल परीक्षा. तर आपण जेव्हा 12वी पास असतो तर त्यावेळेला आपल्याला फाउंडेशन परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करायला लागतं. आता 12वी पास म्हणजे तुम्ही जरी फर्स्ट इयरला असला, सेकंड इयरला असला, तरी तुम्हाला 12वी पास असंच एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणायला लागतं. कारण जोपर्यंत ग्रॅज्युएशन होत नाही तोपर्यंत 3 वर्ष आपण 12वी पास हे बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन असं पकडतो. तर फाउंडेशन परीक्षेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. फाउंडेशन परीक्षा म्हणजे काय, की ही परीक्षा तुमची पात्रता बघते की तुम्ही हा जो प्रोफेशनल कोर्स आहे त्याचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी पात्र आहात की नाही. म्हणजे तुमच्याकडे जे बेसिक नॉलेज असायला हवं 12वी पास झाल्यानंतर ते आहे की नाही. मग तुम्ही जेव्हा फाउंडेशन परीक्षा पास होता त्याच्यानंतर तुम्ही इंटरमिजिएटला येता आणि इंटरमिजिएट जेव्हा पास होता तेव्हा तुम्ही फायनलला जाता, जे फायनल लेवलची परीक्षा आहे, शेवटचा टप्पा आहे. आता इथे आपल्याला प्रश्न पडतो की 3 टप्पे आहेत, मग फीज किती आहे याची. तर फीज ही जी आहे ती टप्प्याटप्प्यानुसार आपल्याला भरायला लागते. म्हणजे जेव्हा आपण फाउंडेशनला रजिस्ट्रेशन करतो तर फाउंडेशनची फीज आहे फक्त 6,000 रुपये. या 6,000 मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होतं. तुम्हाला सगळी पुस्तकं म्हणजे स्टडी मटेरियल जे आपल्या इन्स्टिट्यूटचं आहे ते तुम्हाला मिळतं आणि त्याच्याबरोबर तुम्हाला क्लासेसही करता येतात. पूर्ण तुमचा अभ्यासक्रम जो आहे फाउंडेशनचा त्याचा पूर्ण क्लासेस तुम्हाला अटेंड करता येतात 6,000 मध्येच. तुम्हाला काही एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही. या फाउंडेशन लेवलला तुमचे जे 11वी 12वीचे मुख्य विषय असतात म्हणजे अकाउंट्स, मॅथ्स आणि स्टॅट्स, इकॉनॉमिक्स, लॉ, मॅनेजमेंट याच्याच वरती तुमचं ज्ञान जे आहे ते टेस्ट केलं जातं. तेच विषय आहेत, विषय बदललेले नाही, त्याच्यामधलं जे काही नॉलेज आहे तेही सेम आहे, तेही बदललेलं नाही. सो हे तुमचं तिथे चेक केलं जातं. मग फाउंडेशन नंतर जेव्हा तुम्ही इंटरमिजिएट लेवलला येता त्यावेळेला इंटरमिजिएटचे जे पेपर आहेत ते होतात 4 ते 8, ज्याला 2 ग्रुपमध्ये विभागलेलं आहे, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 असं आपण त्याला म्हणतो. सो हे जे इंटरमिजिएटला तुम्ही रजिस्ट्रेशन करता, कारण तिथे पेपर जास्त आहे, तिथे फीजही जास्त असणार साहजिकपणे, तर तिथे फीज जी आहे ती आहे 23,100 रुपये. त्या 23,100 मध्ये परत तुमचं रजिस्ट्रेशन होत आहे, तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल मिळतंय, त्याच्याबरोबर तुम्हाला क्लासेसही करता येतात पूर्ण त्या 8 विषयांचे. त्याच्यानंतर तुम्ही येता शेवटच्या टप्प्याला जिथे फायनल आहे. फायनललाही परत तुम्हाला 8 विषय असणार आहेत जे 2 ग्रुपमध्ये आहेत, म्हणजे ग्रुप 3 आणि ग्रुप 4 असं आपण त्याला म्हणतो. तर इथे फायनलला फीज अजून थोडीशी वाढते आणि ती आहे 25,000 रुपये. आता जसं आपण युनिव्हर्सिटी लेवलला आलो तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला परीक्षा द्यायची असते त्यावेळेला आपल्याला एक्झाम फॉर्म भरायला लागतो आणि एक्झाम फीज जी आहे ती भरायला लागते. तर आता हा जो एक्झाम फॉर्म आहे तो तुम्ही ज्या वेळेला परीक्षेला बसणार तेव्हा भरणार आणि त्यावेळेला एक्झाम फीज जी आहे ती काही नॉमिनल असते, 1200-1500 रुपये तुम्हाला ती भरायला लागते. तर समजा तुम्ही विचार केला की 6,000 रुपये फाउंडेशनचे, 23,000 रुपये इंटरचे आणि 25,000 रुपये फायनलचे आणि त्याच्याबरोबर 3-4 वेळेला हे 1200-1500 रुपये जे आहेत ते तुम्ही भरणार आहात. तर सगळं मिळून जवळपास 60,000 रुपये तुमचा खर्च होतो हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन करण्यासाठी. आता तुम्ही 60,000 रुपये जेव्हा खर्च करता तर जवळपास तुम्हाला 10 ते 12 लाखाची सॅलरी पहिल्या वर्षी नक्कीच मिळू शकते हे क्वालिफिकेशन कम्प्लीट केल्यानंतर. समजा तुम्ही विचार केला की हे क्वालिफिकेशन केल्यानंतर आपल्याला रिटर्न मध्ये जे मिळतंय ते कितीतरी पटीने जास्त आहे. एखादा व्यक्ती जो 60,000 रुपये खर्च करतोय आणि त्याला 12 लाख रुपये समजा पगार मिळतोय तर त्याला जवळपास 20 पट पैसे परत मिळू शकतात पहिल्याच वर्षी. तर हे एवढं जास्त का तुम्हाला रिटर्न मध्ये मिळतंय, एवढं जास्त तुम्हाला का फायदा होतो हे क्वालिफिकेशन केल्यानंतर, का तुमची एवढी व्हॅल्यू का वाढते, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल. तर सगळ्यात पहिलं कारण याचं हे आहे की हे जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्थापन केलेलं आहे.
त्याच्यामुळे हे ऑल इंडिया लेवलवरती सारखाच अभ्यासक्रम, सारख्याच परीक्षा ज्या आहेत त्या असतात. त्याच्यामध्ये तुम्ही कुठून अभ्यास करताय, कुठून शिक्षण घेताय याचा काही फरक पडत नाही, कारण पूर्ण भारतात हे सारख्याच पद्धतीने चालतंय. जे इथे फाउंडेशनला शिकवलं जातं ते काश्मीरमध्ये शिकवलं जातं, तेच कलकत्त्यामध्ये शिकवलं जातं, तेच जयपूरमध्ये शिकवलं जातं, तेच चेन्नईमध्ये शिकवलं जातं. सगळीकडे सारखं आहे. जी परीक्षा होते ती एका वेळेलाच होते सगळ्यांची, म्हणजे पेपरही तुमचे सारखेच असतात. तर तिथे नॉलेजची लेवल जी तुमची टेस्ट केली जाते ती ऑल इंडिया लेवलवरती सारखी असते, म्हणून याला व्हॅल्यू आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एक प्रोफेशनल क्वालिफिकेशन करता, जेव्हा तुम्ही एक सीएमए होता, त्यावेळेला तुमच्याकडे काही स्पेशल गोष्टी येतात. त्या स्पेशल गोष्टी काय मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एक प्रोफेशनल क्वालिफिकेशन करतो त्यावेळेला आपल्याला भरपूर ज्ञान मिळतं. आपण अभ्यास करतो, आपण शिक्षण घेतो, आपल्याला ज्ञान मिळतंय, आपण ग्रॅज्युएशन करतो, आपल्याला मिळतंय. पण जितक्या खोलात ते जायला पाहिजे किंवा जितकं खोल ज्ञान आपल्याला असलं पाहिजे तितकं नसतं. तर जेव्हा आपण एक प्रोफेशनल अभ्यासक्रम करतो त्यावेळेला आपल्याला नक्कीच खूप खोलात जाऊन अभ्यास करायला लागतो आणि जे ज्ञान आपल्याला मिळतं ते पण खूप डीप असतं, खूप डिटेल्ड असतं. आणि जेवढा खोलात जाऊन आपण अभ्यास करतो, जेवढा खोलात आपलं ज्ञान असतं तेवढा आपल्याला त्याचा वापर करण्यासाठी सोपं जातं. मग तुम्हाला नॉलेज मिळतंय, नॉलेज मिळाल्यानंतर तुम्हाला काही स्किल्स दिल्या जात आहेत. आता तुम्ही जेव्हा मी तुम्हाला फीस सांगितली तुम्हाला लक्षात आलं की फाउंडेशन आणि इंटर मध्ये खूप फरक आहे. जवळपास चौपट फीज आहे इंटरची, म्हणजे एकदम 6,000 वरनं आपण 23,000 वरती जातो. तर हे 23,000 रुपये का आहेत त्याचं मी तुम्हाला कारण सांगते. तर जेव्हा तुम्ही इंटरमिजिएटला येता तर त्यावेळेला इन्स्टिट्यूट तुम्हाला काही ट्रेनिंग देते. ते जे ट्रेनिंग आहे ते कुठले आहे ते मी तुम्हाला सांगते. तर मेन ऑब्जेक्टिव्ह काय की तुम्हाला नॉलेज तर दिलंय, पण नॉलेज बरोबर तुमच्याकडे काही कौशल्य असले पाहिजे, काही स्किल असली पाहिजे. तर हे स्किल देण्यासाठी ती इंटरमिजिएटची फीस थोडी जास्त आहे. तर हे जे स्किल्स आहेत हे कुठले आहेत? पहिलं म्हणजे तुम्हाला सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा कसं वागावं, कसं बोलावं, इंटरव्ह्यूला आपलं रेझ्युमे किंवा सीव्ही कसं तयार करावं, कशी उत्तरं द्यावी प्रश्नांची. त्याच्यानंतर आपण जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये काम करतो तर तिथे काम करताना लोकांबरोबर कसं वागावं, एखाद्या टीम मध्ये कशी कामं करावी, आपल्याकडे कुठले क्वालिटीज असले पाहिजे, आपण लोकांबरोबर कसं वागायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सॉफ्ट स्किल ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाणार आहे. आता हे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग जे आहे हे कोणाच्या मार्फत तुम्हाला देत आहेत ते बघा. जी UK मध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहे त्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटी बरोबर टायअप करून तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आता ह्या ट्रेनिंग बरोबर तुम्हाला एक दुसरं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ते दुसरं ट्रेनिंग आहे मायक्रोसॉफ्ट एज्युकेशन कडनं. आता आपल्याला माहिती आहे मायक्रोसॉफ्ट ही कंपनी किती मोठी आहे. जे आपण विंडोज वापरतो आपल्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये, ते विंडोज त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्याबरोबर जे आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरतो ते त्यांनी तयार केलेलं. तर त्यांच्या मार्फत तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे. कशाचं? मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं. कारण मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा एक असा घटक आहे जो आपल्याला, आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असलो तरी आपल्याला वापरायला लागतो. तर ऑफिस मधलं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट हे सगळं वापरायचं कसं, तुमच्या कामामध्ये ते कसं तुम्हाला मदत करू शकेल हे सगळं तुम्हाला ते शिकवणार आहे. मग तुम्हाला त्या ट्रेनिंग मध्ये सर्टिफिकेशनही मिळतं की तुम्ही हे जे सॉफ्टवेअर आहेत हे वापरण्यासाठी एक्सपर्ट आहात. त्याच्यानंतर तुम्हाला एक तिसरं ट्रेनिंग दिलं जातं. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की हे क्वालिफिकेशन सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्थापन केलेले आहेत. तर ह्या क्वालिफिकेशनच्या बद्दल एक स्पेशल गोष्ट येते जी आहे की कायद्याअंतर्गत यांना काही कामं दिलेली आहेत आणि ती कामं जी आहेत ती फक्त तोच व्यक्ती करू शकतो जो क्वालिफाईड आहे, दुसरं कोणी करू शकत नाही. मग ही जी कामं आहेत याला आपण म्हणतो ई फायलिंग अँड सर्टिफिकेशन. सर्टिफिकेशन म्हणजे सही शिक्का करणं आणि ई फायलिंग म्हणजे काही कायद्याअंतर्गत काही रिटर्न्स असतात जे आपल्याला भरायला लागतात. तर हे ई फायलिंग आणि सर्टिफिकेशन कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर चौथं ट्रेनिंग जे तुम्हाला दिलं जाणार आहे ते आहे SAP चं ट्रेनिंग.
SAP हे एक सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला आता सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये बघायला मिळेल. म्हणजे ज्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत किंवा ज्या आपल्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज आहेत मोठ्या मोठ्या, त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये हे SAP सॉफ्टवेअर त्यांची कामं सोपी करण्यासाठी, त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करण्यासाठी वापरलं जातं. तर हे SAP सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग सुद्धा त्या SAP कंपनीकडनं तुम्हाला दिलं जाणार आहे. म्हणजे परत तुम्हाला एक सर्टिफिकेशन मिळतंय की तुम्ही हे जे सॉफ्टवेअर आहे हे तुम्ही वापरू शकता आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला ते इझिली वापरता येईल. मग हे 4 ट्रेनिंग तुम्हाला तिथे ऍडिशनल मिळत आहेत. म्हणजे तुमची कौशल्य जी आहेत ती किती वाढतायत हे तुम्ही विचार करा. ज्ञान वाढतंय, त्याच्याबरोबर कौशल्य मिळत आहेत आणि त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला दिली जाते, म्हणजे माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे कौशल्य आहे, पण मला ते योग्य ठिकाणी कसं वापरावं हे मला येत नाही, तर त्या ज्ञानाचा आणि त्या कौशल्याचा काही वापर होणार नाही, काही फायदाही होणार नाही तुम्हाला. तर तुम्हाला तिसरी गोष्ट म्हणजे ऍप्लिकेशन शिकवलं जातं. आता हे ऍप्लिकेशन कसं शिकवणार, तर तुम्हाला इंटरमिजिएटच्या नंतर, म्हणजे इंटरमिजिएट पास झाल्यानंतर फायनलची परीक्षा द्यायच्या आधी 15 महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यायचं आहे. आता हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाऊन घेऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट कडे जाऊन पण हे ट्रेनिंग घेऊ शकता. 15 महिने जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला समजेल की हे जे ज्ञान आपण मिळवलेलं आहे, हे जे कौशल्य आपण शिकलेले आहेत, याचा वापर ऍक्च्युअल मध्ये काम करताना कसा करावा, आपल्या क्लायंटचे प्रॉब्लेम सोडवताना किंवा आपले जे ड्युटी आहे ती करताना कसं काय वापरावं हे आपल्याला समजतं. सो नॉलेज, स्किल आणि ऍप्लिकेशन ह्या 3 गोष्टी ज्या आहेत हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला या 60,000चे 12 लाख करता येत आहेत. म्हणून इतकी जास्त व्हॅल्यू तुमची वाढतीये फक्त 3-3.5 वर्षामध्ये. आता समजा तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घेतली, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे 31 जानेवारी पर्यंत समजा तुम्ही केलं, तर तुम्हाला जून मध्ये फाउंडेशनच्या परीक्षेला बसता येईल. आता ह्या ज्या परीक्षा आहेत या होतात वर्षातनं 2 वेळेला, जून आणि डिसेंबर. तर जून मध्ये जी परीक्षा आहे त्याला तुम्ही समजा बसले, फाउंडेशन तुमचं पास झालं, त्याच्यानंतर तुम्ही 1 वर्षानंतर इंटरमिजिएटला आणि जवळपास 1.5 वर्ष परीक्षा पास होऊ शकता. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर जून 2025 मध्ये फायनलची परीक्षा पास होऊ शकता आणि पास झाल्यानंतर नक्कीच तुम्ही खूप छानशी एक नोकरी मिळवू शकता. आणि आता ज्या नोकऱ्या मिळत आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीमध्ये तुम्हाला पगार किंवा पॅकेज जे आहे ते नक्कीच 3 वर्षानंतर मिळेल. पण आता हे 3 ते 3.5 वर्षामध्ये होऊ शकतं जे मी म्हणतेय, ते कसं पॉसिबल होईल? या प्रोफेशनल क्वालिफिकेशन मध्ये आपल्याला सक्सेस कसा मिळेल? एक्सक्यूज मी. या साहित्याच्या बाबतीमध्ये हे साहित्य जे निर्माण झालं, हे निर्माण झालेलं साहित्य सुद्धा एक प्रकार याच्या पाठीमागं सुद्धा एक वेगळं तत्वज्ञान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरित होऊन दलित साहित्याची निर्मिती आपल्याला झालेली दिसते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा विचार खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि जी काही लोकशाहीची जी काही मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, या मूल्यांची जोपासना, याचं प्रतिबिंब एक प्रकारे आपल्याला या साहित्यामध्ये पाहायला सापडतं. दलित साहित्यामध्ये याचं दर्शन घडतं. ग्रामीण साहित्यामध्ये लोकसंस्कृतीचं दर्शन आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे लोकसंस्कृती चं दर्शन घडत असताना आधुनिक संस्कृती लोकसंस्कृतीवर, आपल्या मूळ संस्कृतीवर कशी आक्रमण करीत आहे याचंही प्रतिबिंब आपल्याला पाहायला सापडतं. वास्तविक जी काही कुटुंब व्यवस्था पूर्वी होती, एकत्रित कुटुंब व्यवस्था, ती एकत्रित कुटुंब व्यवस्था आता दिसत नाही. सॉरी. सो हे सक्सेस मिळवायचं असेल तर काय करायचं? तर मी तुम्हाला एक छोटीशी जाम गोष्ट पडतो सांगते. तर समजतं का? विशाल, तुझा माईक चालू आहे, म्यूट करतोस का जरा? पटकन तुझा स्टडी कुठे आहे आजचा? विशाल पवार. स्टडी केला का तू पूर्ण? आता परत ABCD लिही आजच्या आता जस्ट लिही पटकन. ABCD लिहित आणि येतात यांना
तर पटकन अभ्यासक्रमामध्ये आहे याच्यामध्ये ओके सो प्रणव विशाल पवार प्लीज माईक म्यूट करा. त्यांना सुद्धा थँक्यू. सो सक्सेस मिळवायचं असेल तर मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. तर सॉक्रेटिस नावाचा एक खूप मोठा फिलॉसॉफर होऊन गेला. तर तो ग्रीक होता, म्हणजे ग्रीस या देशात राहत होता. तर सॉक्रेटिस सगळ्यांना माहित होतं की हा माणूस खूप हुशार आहे, याला आपण कुठलाही प्रश्न विचारू शकतो आणि हा उत्तर देऊ शकतो. तर एक छोटा मुलगा होता 10-12 वर्षाचा, त्याला एक दिवस प्रश्न पडला की हे सक्सेस जे असतं ते कसं मिळवायचं. कारण त्यांनी बघितलेलं असतं की मोठे मोठे लोक जे आहेत ते असं म्हणतात की हा सक्सेसफुल आहे, तो सक्सेसफुल आहे, आणि मग काही लोकांना सक्सेसफुल नाहीये असं म्हणतात. तर त्याला ते प्रश्न पडला की सक्सेस कसं मिळवायचं, म्हणजे आपण सक्सेसफुल कसं व्हावं. तर तो त्या सॉक्रेटिसकडे गेला, कारण त्याला माहित होतं की ह्याच्याकडे सगळे उत्तर आहेत. तो सॉक्रेटिसकडे गेला आणि त्याला सांगितलं की तुम्ही मला सांगता का हे सक्सेस कसं मिळवायचं. सॉक्रेटिसने त्याला सांगितलं तू एक काम कर बाळा, तुम्हाला उद्या सकाळी 7 वाजता आपल्या गावाच्या बाहेर जी नदी आहे तिथे भेट. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सॉक्रेटिस तिथे आला. तो मुलगा ऑलरेडी तिथे हजर होता, कारण त्याला खूप कुतूहल होतं, त्याला खूप क्युरिओसिटी होती की हे सक्सेस कसं मिळवायचं. त्याला लवकरात लवकर सक्सेस मिळवायचं होतं, खूप घाई होती, म्हणून तो आधीच तयारी तिथे करून उभा राहिला होता की बाबा कधी येतो सॉक्रेटिस आणि मला कधी उत्तर देतो एकदाच. सॉक्रेटिस आला त्या मुलाकडे आणि त्या मुलाने परत विचारलं की सक्सेस कसं मिळवायचं. तर सॉक्रेटिसने त्याला सांगितलं चल. ते नदीच्या काठावर होते, तिथून ते चालत चालत नदीत आले आणि चालत राहिले. आता तुम्हाला माहितीये की जसं जसं आपण नदीत पुढे जातो तशी तशी ती खोल होत जाते. तर तो मुलगा 10-12 वर्षाचा होता, 4-4.25 फुटाचा मुलगा होता. सॉक्रेटिस 6 फुटाचा होता. पुढे पुढे गेले, एका पॉइंटला काय झालं, तो मुलगा त्याच्या कानापर्यंत पाणी आलं आणि सॉक्रेटिस 6 फुटाचा असल्यामुळे कमरेपर्यंतच पाणी आलं. आता इथे जेव्हा कानापर्यंत पाणी आलं तरी अजून सॉक्रेटिस 2 पावलं पुढे घेऊन गेला आणि जिथे तो मुलगा पूर्ण पाण्यात बुडला, त्याच्या डोक्यावरती पाणी गेलं. त्याच्यानंतर सॉक्रेटिसने त्याला जोरात दाबलं खाली. खाली दाबल्यानंतर साहजिकपणे जेव्हा तुम्हाला असं दाबलं जाईल पाण्याच्या खाली, तुम्हाला श्वास घेता येणार, तुम्ही हातपाय मारणार. त्यांनी तेच केलं, हातपाय मारायला लागला, तडफडायला लागला, खूप प्रयत्न केला. पण तो होता 10-12 वर्षाचा छोटासा मुलगा. किती ताकद लावली तर या 6 फुटाच्या माणसाची ताकद त्याच्यापेक्षा जास्त होती. तर जवळपास 30 सेकंद हे असं चालू राहिलं आणि शेवटी सॉक्रेटिसने हात काढून घेतला. त्या मुलाने पटकन डोकं बाहेर काढलं आणि श्वास घेतला आणि चिडला होता तो मुलगा, कारण त्याच्याबरोबर जे काय झालं ते थोडं विचित्र होतं. तर तो म्हणाला काय तू येडा झालायस का, मला मारतोस का. तर सॉक्रेटिस म्हणाला तू हे खाली जे हातपाय मारत होता हे कशासाठी मारत होतास, काय चालू होतं तुझं. तर तो मुलगा म्हणाला मला श्वास घेता येत नव्हता, मला हवा पाहिजे होती, पाण्याच्या खाली हवा नाहीये. तर सॉक्रेटिसने त्याला सांगितलं तुला हे जे सक्सेस पाहिजे ना, हे सक्सेस तुला तेव्हाच मिळेल जेव्हा तू आयुष्यात असा वागायला लागशील. म्हणजे जी तडफड तू आता हवेसाठी केलीस ती तडफड तू सक्सेस मिळवण्यासाठी करशील, त्यावेळेला तुला सक्सेस मिळेल. तर तुम्हालाही समजा प्रोफेशनल क्वालिफिकेशन करायचं असेल कम्प्लीट 3-3.5 वर्षामध्ये, तर तुम्हाला तडफड करायला लागणार, तुम्हाला असे कष्ट करायला लागणार, तुम्हाला मेहनत घ्यायला लागणार खूप. आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला शॉर्ट मध्ये तुम्हाला कुठल्या क्वालिटीज ठेवायला लागतील हे मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला एक निश्चय करायला लागेल की मला 3-3.5 वर्षामध्ये कॉस्ट अकाउंटंट व्हायचं आहे. आता हा निश्चय केला म्हणजे काय, तुम्ही डिटर्मिनेशन दाखवलं, इंग्लिश मध्ये ज्याला आपण डिटर्मिनेशन म्हणतो ते तुम्ही दाखवलं. पण डिटर्मिनेशन दाखवल्यानंतर नुसतं एक निश्चय केला की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी व्हायचंय, होत नाही. आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी ऍक्शन करायला लागते. ती ऍक्शन म्हणजे काय, तुम्हाला डेडिकेशन ठेवायला लागेल. डेडिकेशन म्हणजे तुम्हाला स्वतःला समर्पित करायला लागेल या क्वालिफिकेशन करता, या निश्चया करता. तुम्ही ठरवलंय की 3 वर्षामध्ये 3.5 वर्षामध्ये कॉस्ट अकाउंटंट व्हायचंय. मग कॉस्ट अकाउंटंट होण्यासाठी काही ज्ञान मिळवायचंय, काही कौशल्य मिळवायचे, काही ट्रेनिंग करायचंय. तर तुम्हाला हळूहळू कन्सिस्टंटली म्हणजे रेग्युलरली नियमितपणे तुम्हाला ह्या गोष्टी करत राहायला लागतील, तेव्हा तुम्ही 3.5 वर्षानंतर कॉस्ट अकाउंटंट व्हाल.
आज ठरवलंय की जून 2025 मध्ये कॉस्ट अकाउंटंट व्हायचंय, पुढचे 2 वर्ष काही केले नाही, 3 वर्ष काही केले नाही, डायरेक्ट जून 2025 मध्ये आले आणि म्हणाले मला फायनल बसायचं, नाही जमणार ना. आधी जे टप्पे आहेत ते पार करायला लागतील एक एक करून, आणि थोडा थोडा करून हळूहळू अभ्यास करायला लागेल, तेव्हा तुम्ही त्या लेवलला पोहोचणार आहात. डायरेक्टली पोहोचू शकत नाही कोणी. डेडिकेशन ठेवा. तिसरी गोष्ट, तुम्हाला डिवोशन ठेवायला लागेल. डिवोशन म्हणजे श्रद्धा. आता प्रश्न पडेल की मध्येच धार्मिक का झालोय आपण? धार्मिक नाही झालोय आपण. श्रद्धा म्हणजे तुमचे जे सगळे गुरु आहेत, तुमचे जे सगळे प्राध्यापक आहेत, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा. त्यांनी तुमच्यासाठी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला कारण त्यांना वाटतं की तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते खूप छान पद्धतीने बनवावं आणि कुठल्या तरी मोठ्या पोस्टवरती जाऊन, मोठ्या पोझिशनवरती जाऊन काहीतरी छान काम करावं. तर त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हे जे तुम्ही प्रवास करणार आहात, विद्यार्थीपासून एक कॉस्ट अकाउंटंट पर्यंतचा, त्या प्रवासात तुम्हाला जितके लोक मार्गदर्शक म्हणून लाभतील त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा. कारण हे जे सगळे लोक तुम्हाला लाभणार आहेत, यांनी सगळ्यांनी हा प्रवास केलेला आहे. जे माझ्यासारखे लोक, सरांसारखे लोक, आम्ही हा प्रवास केलेला आहे. आम्हाला माहितीये की इथे काय चुका होऊ शकतात, आणि आम्हाला हेही माहितीये की एक छोटीशी चूक तुम्हाला किती त्रास देऊ शकते पुढे चालून, किंवा किती मोठं तुमचं नुकसान करू शकते. तर आमचं सांगण्याचा उद्देश हा असतो किंवा हेतू हाच असतो की आम्ही केलेल्या चुका तुम्ही करू नये, किंवा दुसऱ्यांनी केलेल्या चुका तुम्ही करू नये आणि तुम्हाला नुकसान होऊ नये. म्हणून आमच्यावरती किंवा आमच्यासारखे जे तुम्हाला मार्गदर्शक भेटतील त्यांच्यावरती श्रद्धा ठेवा. आणि चौथी गोष्ट, चौथी क्वालिटी जी तुम्हाला ठेवायची आहे ती आहे पर्सिव्हिअरन्स, म्हणजे चिकाटी. हा प्रवास करताना तुमच्यासमोर बरेच अडथळे येतील, बरेच ऑब्स्टेकल्स येतील. हे जे सगळे अडथळे येतील त्यांना पार करायचं आपल्याला, त्याची मात करायची, आणि त्यांची मात करून आपल्याला आपल्या निश्चयाकरता, आपल्या ऑब्जेक्टिव्ह करता पुढे चालत राहायचं हळूहळू. तर ह्या समजा 4 क्वालिटीज तुम्ही ठेवल्या तर तुम्ही नक्कीच जून 2025 पर्यंत कॉस्ट अकाउंटंट म्हणून आमच्यासारखे आमच्या बरोबर येऊ शकता. पण याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायला लागेल, 31 जानेवारीच्या आधी रजिस्ट्रेशन करायला लागेल, म्हणजे तुम्ही जून मध्ये परीक्षा देऊ शकाल. माझा तुम्हाला एक प्रश्न पडेल की हे केल्यानंतर आपल्याला फक्त नोकरीच करता येते का? नाही. तुम्हाला असेल की तुम्हाला नोकरी करायची, तुम्ही नक्की करू शकता, आणि छान छान तुम्हाला नोकऱ्या नक्की मिळतील, छान पगाराच्या मस्त तुम्हाला मिळतील नोकऱ्या. पण समजा एखाद्याला वाटत असेल की नाही मला स्वतःच काहीतरी करायचं, तर तुम्ही स्वतःची फर्म उघडून प्रॅक्टिसही करू शकता. कारण हे कायद्याअंतर्गत जे कामं दिलेली आहेत ही कामं प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंटला करता येते. त्याच्यामुळे तुम्ही ती कामं करू शकता स्वतःची प्रॅक्टिस सुरू करून, किंवा एखादी फर्म उघडू शकता जिथे तुम्ही पार्टनरशिप मध्ये कामं करू शकता. तुम्हाला समजा वाटत असेल की तुम्हाला अजून काय करायचंय, तर तुम्ही कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पण देऊ शकता लोकांना. त्याच्याबरोबर तुम्हाला समजा वाटत असेल की नाही मला ह्याच्यातलं काही करायचं नाहीये, मला तर शिक्षण क्षेत्रात आवड आहे, मला त्याच्यात काहीतरी करायचं, तर तुम्ही नक्कीच शिक्षण क्षेत्रात येऊ शकता. हे एक असं क्वालिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये लिमिटेशन नाहीये. तुम्ही समजा कॉस्ट अकाउंटंट झाला तर तुमच्यावरती कुठली लिमिटेशन येत नाही की हे झाल्यानंतर नोकरीच करायची आहे किंवा हे झाल्यानंतर प्रॅक्टिसच करायची आहे. तुम्ही काहीही करू शकता, तुम्हाला तो फ्रीडम मिळतो. आणि त्याच्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट, या क्वालिफिकेशनला अंत नाही, लिमिट नाही, म्हणजे रिटायरमेंट एज नाही. एखादा व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याला बरोबर आहे की 60व्या वर्षी किंवा 58व्या वर्षी रिटायर व्हायला लागेल. पण या क्वालिफिकेशन मध्ये, कारण तुम्ही कॉस्ट अकाउंटंट आहात, तर एखादा व्यक्ती समजा जॉब मधनं रिटायर झाला आणि त्यांनी म्हटलं की नाही मला अजून काम करायची इच्छा आहे, तर तो प्रॅक्टिस करू शकतो. जे वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा प्रॅक्टिस करता येते. आणि एखादा प्रॅक्टिसिंग व्यक्ती जो आहे तो 60व्या वर्षी त्याला कोणी म्हणणार नाही की सर तुमचं 60 वर्ष कंप्लीट झाले आता तुम्ही रिटायर व्हा. नाही, तो 60व्या वर्षानंतर सुद्धा 70व्या वर्षी पण, 80व्या वर्षी पण, 85व्या वर्षी सुद्धा काम करू शकतो, त्याला समजा इच्छा असेल तर. या क्वालिफिकेशनला अंत नाही, याला काही एंड नाही. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपण काम करू शकतो. महत्वाचं हे की आपल्याला त्या कामात आनंद मिळत असेल तर आपण नक्की ते काम कंटिन्यू करणार.
So तुम्हाला हे एक असं छानसं क्वालिफिकेशन जे आहे त्याच्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे. तुम्हाला ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे, काही प्रश्न असतील तुम्ही आताही विचारू शकता. तुम्हाला समजा वाटत असेल की आता नाही विचारायचे, नंतर प्रश्न विचारणार मी, तर मी चॅट बॉक्समध्ये माझा नंबर टाकते. तुम्ही मला फोन करून तुमचे जे काही प्रश्न आहे ते तुम्ही विचारू शकता. मला इथे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संवाद साधण्याची संधी दिली म्हणून तुमचे सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. आपले अनमोल मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्याला केले त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आपले धन्यवाद मानतो. यानंतर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नायकवडी सर काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, तर मी अध्यक्ष समारोप करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय आर्य सर अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आवाज येतो ना? हो येतोय. छत्रपती शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लातूर स्टेशन येथील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभाग यांच्या वतीने व औरंगाबाद चॅप्टर ITAI यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या शिबिरामध्ये राणे सर, त्याचप्रमाणे सभेटी राणे मॅडम यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आमचं महाविद्यालय हे ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे. ग्रामीण आणि शहरी असा कुठलाही भेद नसला तरी सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी हे साधनामुळे किंवा सुविधामुळे हे काही अंशी मागे असतात. परंतु इच्छा असेल, जिद्द असेल तर कोणतीही ध्येय साध्य करता येऊ शकते. ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं तर ही गुणवत्ता ठासून पडलेली आहे. फक्त त्याला दिशा मिळाली पाहिजे, त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि हे योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आजचं हे जे आभासी मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याचा नक्कीच आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आणि म्हणून या मार्गदर्शनासाठी व्याख्याते म्हणून लागलेले CMA पराग सर, त्याचप्रमाणे या व्यवसाय मार्गदर्शनासाठी लागलेल्या डॉक्टर सौमिडी राणे मॅडम यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की कॉस्ट अकाउंटंट होण्यासाठी विद्यार्थ्यांची कुठली गुणवत्ता असायला पाहिजे, ज्ञान आणि कौशल्याचा वापर त्यांनी केला पाहिजे. यासाठी सुद्धा मॅडमनी अनेक टेक्निक सांगितलेलं आहे. ते एकंदरीत विद्यार्थ्यांच्या पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रेरणादायक असं मार्गदर्शन त्या प्रसंगी सरांनी आणि मॅडमनी केलेलं आहे. आणि म्हणून महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की आमचे वाणिज्य शाखेतील त्याचप्रमाणे BCA शाखेतील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नक्कीच या आपल्या संस्थेचा मार्गदर्शन पुढील काळात घेतील आणि निश्चितपणे सुद्धा होतील आणि महाविद्यालयाचं लौकिक सुद्धा एक प्रकारे निर्माण करतील अशा पद्धतीचं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा अध्यक्ष समारोप सांगतो. धन्यवाद. यानंतर मी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. धन्यवाद सर. मी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
छत्रपती शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद. चॅप्टर वाणिज्य व विद्यमान शास्त्र विभाग औरंगाबाद. चॅप्टर ICAI यांच्या संयुक्त विद्यमानाने आभासी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती सन्माननीय CM पराग सरांनी आपल्या छोट्या गोष्टी छान गोष्टी सांगून मुलांमध्ये भविष्यामध्ये कसा आत्मविश्वास निर्माण करावा व त्यांनी असेही एक वाक्य सांगितले की जमिनीवर आहात तर शिवासारखे व्हा. या त्यांच्या व भविष्यामध्ये वेळेचा सदुपयोग कसा करावा याबद्दल त्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. याबद्दल त्यांचे मी आभार मानते व त्याचप्रमाणे सन्माननीय व्याख्यात्या CM डॉक्टर संवेदी मॅडम राणे मॅडम यांनी मुलांना कोणते कोर्स करावे व कोणत्या कोर्सला किती फीस असते याबद्दलही अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. याबद्दल त्यांचेही मी आभार मानते व त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय उपप्राचार्य प्राध्यापक विलास आहिरे सर यांनीही अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचेही मी आभार मानते व आमच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले डॉक्टर होळकर सर, डॉक्टर मधुकर साठे सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक दादासाहेब आहिरे सर, करपे सर व प्राध्यापक मदन सोनवणे सर त्याचप्रमाणे यांचेही मी आभार मानते व सर्वजण वेळात वेळ काढून ऑनलाईन उपस्थित राहिल्याबद्दल यांचे मी आभार मानते व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला म्हणून असे मी जाहीर करते. धन्यवाद सर. थँक्यू. ओके. हो, आपला वेळ आहे.